नमस्कार, मी विनायक सामंत तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या मराठी चॅनलवर गोवन वार्ता लाईव्ह। आम्ही सर्व पंचायतीत फिरत आहोत, तिथला आढावा घेत आहोत। नवीन सरपंच निवडून आले आहेत, उपसरपंच निवडून आले आहेत, काही नवीन चेहरे आहेत, काही अनुभवी चेहरे आहेत। त्यांच्या मनात काय आहे, गावाचा विकास ते कसा करणार, त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत, काय योजना आहेत, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आम्ही आत्ता आलो आहोत लाटांबरसे ग्रामपंचायतीत आणि आमच्या सोबत आहेत लाटांबरसे ग्रामपंचायती सरपंच। त्यांच्याशी बोलूया, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत गावाविषयी ते जाणून घ्या। नमस्कार। नमस्कार सरपंच साहेब, सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमचा काय व्यवसाय आहे, तुम्ही काय करता ते सांगा। माझं नाव पद्माकर अर्जुन मलिक आहे, वार्ड नंबर 3 लाटांबरसे विलेज पंचायत। मी जवळजवळ आता एक 15 वर्ष झाले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, प्रोफेशनल माझा। त्याबरोबर माझा शेतकी व्यवसाय आहे आणि दुसऱ्या आता ही तिसरी वेळ माझी झाली आहे। म्हणजे लोकांचा एवढा पुरेपूर माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मला तिसरी वेळेला मला स्वर्ण संधी लोकांनी दिली आहे आणि जवळजवळ 40 वर्षानंतर लाटांबरसे पंचायतीतनं मळीक फॅमिलीतनं पूर्वी माझे काका होते, त्यांनी पुष्कळ वर्ष सरपंच पद भोगलं आहे। त्याच्यानंतर काही विविध कारणामुळे ते आमच्या गावात लाटफे गावात सरपंच पद आले नव्हते मागच्या 40 वर्षापासून, आणि 40 वर्षानंतर मी परत ते आमच्या गावात सरपंच पद यावेळेला आणलं आहे। आणि त्याच्यासाठी आमचा डॉक्टर चंद्रकांत शेट्टी MLA, आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहवासात सहकार्यात आणि त्यांनी दोघांनी केलेले चांगले कृतित्वाबद्दल लोकांना एवढा विश्वास पटला आणि त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून ही तिसरी वेळ मला परत निवडून आला आणि त्यामुळे मला सरपंच पदाची परत क्षण भोगता आला। तुम्ही म्हणाला की तुम्ही 3 वेळा निवडून आलात, म्हणजे तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे राजकारणाचा सुद्धा आणि गावातल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यांचा तुम्हाला खूप चांगला अनुभव असेल। तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्यात काय योजना आहेत पूर्ण गावाचा विकास करायचा, पूर्ण ग्रामपंचायतीचा विकास तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील तर सांगा। प्रत्येक माणसाने जेव्हा घरातून बाहेर पडताना आपल्या पहिल्यांदा स्वतःचा विचार करावा, नंतर घराचा विचार करावा, नंतर गावाचा विचार करावा, त्यानंतर ग्रामपंचायतचा विचार करावा। हा आढावा घेतल्यानंतर लोक तालुका लेवलवरती पोहोचतात। तसं माझं प्रामुख्याने मी गरीब घराण्यातला ऍग्रिकल्चर एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आणि लोकांचा अनुभव घेऊन सुद्धा लोक माझ्यावरती एवढं विश्वास ठेवतात, ह्या लोकांनी प्रत्यक्षात जाणून दाखवून दिलेला आहे। मी माझ्या स्वतःपोटी किंवा माझ्या मोठ्या कर्तृत्वाने मी माझे मोठेपण सांगत नाही, पण लोकांना असं वाटतं की जो हा काय हातात काम घेतलंय ते पूर्वी मला कधी कोणाला सांगायची मला इंटरेस्ट नव्हता आणि तो इंटरेस्ट पण माझ्यात नाहीये। जो 99% जेव्हा तो प्रोजेक्ट कम्प्लीट होतो, कुठला असू दे, एक फुटपाथ असू दे किंवा एक कुठला कच्चा रस्ता असू दे किंवा आसपाट असू दे, तो प्रोजेक्ट 99% ऑफिशियली मॅटर मध्ये क्लोज झाल्यानंतर मी लोकांना कोणाला तरी सांगतो की बाबा हा प्रोजेक्ट झाला। मागच्या वेळेला काही माझ्या वार्डमध्ये फुटपाथ होत्या किंवा MGNRGच्या अंडर स्कीमीत चांगल्या पद्धतीने मला सरकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे मी पुष्कळ पैसे आणून ते MGNRGत कुठली कामं बसतात ती घेतली किंवा आमच्या PWDत घेतली। आज माझ्या वार्डात जवळजवळ काही 1 कोटीचं अप्रुव्हल घेतलेलं आहे आणि आता ती एक 3 ते 4 महिन्यात PWD मार्फत काम होणार। त्याच्याबरोबर मागच्या वेळेला आम्ही जे मला शक्य नव्हतं असं काम म्हणजे आम्ही ZP कडनं करून घेतलं, हॉल करून घेतले किंवा RDA कडनं स्मशानभूमी करून घेतली, स्पोर्ट्स कडनं एक चांगल्या पद्धतीने मुलांना खेळायला ग्राउंडची सुविधा केलेली आहे। अजून त्याचं काम लाइटिंगचं वगैरे आहे, ते बी या 5 वर्षात आम्ही करून घेऊ। त्याबरोबर आमच्या मुलांचं जे शिक्षण झालेलं आहे, ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, त्यांची आम्ही सोय आता आमच्या आमदारच्या सहकार्याने चालू आहे। इंडस्ट्रियल मागच्या 5 वर्षात जो प्रोजेक्ट झाला आहे त्याचं जे रस्त्याचं काम आहे, लाईटचं काम आहे, आता 1 तासापूर्वी आम्ही लाईटच्या ऑफिसरकडे बोलत होतो, पण त्यांनी पण सांगितलेलं आहे त्याची पूर्वपाठ चालू आहे आणि त्याच्याबरोबर जो इंडस्ट्रियल ट्रान्सपोर्टसाठी जो रस्ता आहे
त्याच्या रस्त्याचं बोलणं पण आमचं आमदारच्या मार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं असणार आणि त्यामुळे इंडस्ट्रीयल झोनचा हा एक रॉ मटेरियल किंवा जे फायनान्शियल आहे ते मुख्यमंत्री बघणार, त्यांच्याशी आमचं काही हे नाही. पण आमची इंडस्ट्रीयल झोन चालू होणार. त्याच्याबरोबर आता आमच्या गावामध्ये कृषी समृद्धीच्या माध्यमातून जवळजवळ 3.5 ते 4 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंटने चांगली एक इंडस्ट्रीयल अप्रूव्ह केलेले आहेत आणि ती एक 3 ते 4 महिन्यात त्याचे काम चालू होणार. त्याच्यात एक कमीत कमी 20 माणसाचा प्रोजेक्ट आहे तो, म्हणजे 20 माणसांना तिकडे काम मिळू शकतं. पण जसं क्वालिफिकेशन आहे किंवा जसं इंडस्ट्रीयलला जसे माणसं पाहिजे त्या माध्यमातून आमची फर्स्ट प्रायोरिटी माझी असणार गावच्या लोकांना सहकार्य करायचं, त्यांचा रोजगाराचा विचार करायचा, नंतर लाटांबरसाचा करायचा. समजा जर गरज पडली तशी माणसं आमच्याकडे समजा नसली तर मग बाहेरच्या लोकांना पण आम्ही त्याच्यात प्राधान्य देण्याचा आमच्या इच्छुक आहेत आम्ही आणि ते आमचं सहकार्य असणार लोकांपर्यंत. खूप चांगलं तुम्ही सांगितलं. तुमचा हा तुम्ही बोलताना तुमचा अनुभव जाणवतो की कुठल्या प्रकारे कामं करून घ्यायची, कुठल्या सरकारी यंत्रणा लावाव्या ह्या कामं करताना, हे खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. तुम्ही जो मुद्दा काढला की मुलं शिक्षित मुलं जी आहेत त्यांना रोजगार नाही आहे आणि लाटांवरचे औद्योगिक वसाहतीचा जो तुम्ही क्षेत्राचा तुम्ही जो मुद्दा मांडला की लाटांबरसेची जी इंडस्ट्रीयल आणि इस्टेट म्हणतो जी एवढी वर्षापर्यंत होती, नक्की काय कारणं असतील किंवा आता तुम्ही असं म्हणा की पुनर्जीवित करायचं काम तुम्ही घेतलेलं आहे, साधारण किती वेळ जाईल या सगळ्या प्रोसेसला तुमच्या मते? आजपर्यंत कसं आहे, जवळजवळ इंडस्ट्रीयल झोन चालू करायला त्यांना 22 अप्रुव्हल पाहिजे असतात. म्हणजे आम्ही फक्त जेव्हा घर बांधतो तेव्हा आम्हाला 3 ते 4 फायदे करावे लागतात, जेणेकरून हेल्थ किंवा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, वॉटर सप्लाय एज वेल एज आमची पंचायत 4 फायदे लागतात. पण इंडस्ट्रीयल झोनला एनओसी साठी जवळजवळ 22 एनओसी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आमचं आमदाराकडे किंवा आमच्या मुख्यमंत्र्याकडे बोलणं चालू आहे. पहिल्यांदा पहिला प्रश्न आहे तो म्हटलं ट्रान्सपोर्टचा. तो ट्रान्सपोर्टचा प्रश्न जो आहे तो त्याला ज्या गावापासून बाहेरून रस्ता वगळता काढून तो इंडस्ट्रीयलचा पहिला मुद्दा असणार की जेणेकरून जे ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे. जो ट्रान्सपोर्ट घेऊन आल्यानंतर तो एक मुद्दा आहे त्याच्यात. नंतर दुसरा मुद्दा आहे इलेक्ट्रिक कनेक्शन, म्हणजे विद्युत खात्याकडनं आमचं खालच्या ग्राउंडवरती बोलणं झालं आहे. त्यांनी जे ऑफिशियल पाहिजे डॉक्युमेंट ते ऑलरेडी आमच्या इंडस्ट्रीयल झोनला सबमिट केलेलं आहे. पण काही कारणास्तव म्हणजे मागे आता एक इलेक्शन झालं, त्याच्या मागे विधानसभेचं झालं, कोर्ट ऑफ कंडक्ट लागलं, परत आता म्हणजे ऑफिशियली फॉर्मॅलिटी करायला त्यांना तशी सवड मिळाली नाही. त्या माध्यमातून ते जरा काम रेंगाळत चाललंय. पण मला वाटतं ते शक्यतो या वर्षाभरात एका वर्षात ते मॅक्झिमम काम कम्प्लीट होऊन पुढचं काम जे आहे ना इंडस्ट्रीयल झोन किंवा प्लॉट डेव्हलपिंग, प्लॉट डिस्पोज करायला ते काम एका वर्षानंतर 100% चालू होणार. या माध्यमातून म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्याच्या सहकार्याने ते पुढे चालू आहे आणि ते चालू राहणार. तुम्ही म्हणाल की तुम्ही शेतकी व्यवसायात पण आहात, काही शेतकरी असतील, काही बागायतदार असतील, बागायतदार असतील, त्यांचे बागायत आहे, त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात सरकार दरबारी, सबसिडी असेल काय असेल किंवा शेती व्यवसायाकडे आता तरुणांनी वळायला पाहिजे, ही गरज आहे काळाची. तर त्यांच्यासाठी किंवा आणि महिला ज्या बचत गट असतील त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय कल्पना आहे का? आज जे आमचे ऍग्रिकल्चर कृषी संबंधात आहे, मी माझ्या स्वतः मुलीला कृषी संबंधात एवढी माझी आवड आहे म्हणून मी तिला आमच्या दापोलीला पाठवलं आहे आणि ती चांगल्या पद्धतीने BTech इंजिनिअरिंग करत आहे. मग त्याच्या माध्यमातून मला म्हणजे लोकांना मला सांगायचं आहे की ऍग्रिकल्चर इज नॉट हायर किंवा ऍग्रिकल्चर हा एक लॉस धंदा नाही आहे. पण ऍग्रिकल्चर हा कसा आहे, मी स्वतः मला 25 वर्षाचा अनुभव आहे ऍग्रिकल्चर. त्यामुळे जे आज ऍग्रिकल्चर आहे ते लेबरवरती डिपेंड राहून ते तेवढं होत नाही. स्वतः कष्ट केलं तर त्याचं फळ निश्चित मिळतं. आणि आज सुद्धा लोकांनी ऍग्रिकल्चर केल्यानंतर लोकांना जवळजवळ 2 ते 3 फायदे असतात.
एक म्हणजे जो माणूस कामाला पाठवला तो कितपर्यंत काम करतो याचा अनुभव स्वतः डोळ्याने देखावा लागतो. स्वतः कष्ट केल्यानंतर स्वतःची बॉडीला एक्सरसाइज होतात. आणि तिसरं म्हटल्यावर त्याचे जे सोर्स म्हणजे विदाउट रासायनिक खताशिवाय आमचे गांडूळ खत किंवा असे जे आहेत ऍग्रिकल्चर कृषी सज्जनता त्यातनं त्याला जीवाला पण धोका होत नाही. स्वतः कष्ट करून जे मेहनत करून आज राईस किंवा जे बाहेरची भाजी वगैरे आणतात लोकांनी फक्त लोकांची पब्लिसिटी करून लोकांचं नाव घाण करता कामा नये. स्वतः कष्ट करून भाजी किंवा राईस किंवा अन्य जे गोष्टी होतात गोव्यात क्लायमेटिक कंडिशन प्रमाणे किंवा सॉइल कन्झर्वेशन त्या कष्ट करून आपल्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःसाठी जे बेनिफिट आहेत ते अवश्य ऍग्रिकल्चर करावं. माझी पुष्कळ मित्रमैत्रिणी आहेत जेणेकरून ऍग्रिकल्चर सोर्सवरती त्यांची फॅमिली व्यवस्थित आहे. फक्त आमचं कसं झालंय की आमच्या गोव्याच्या लोकांना फक्त गव्हर्नमेंट जॉबचा हा एक मोठा मुद्दा डोळ्यासमोर आहे. म्हणजे जेणेकरून आरामात डोक्यावरती फॅन आणि पायाखाली टायल्स या माध्यमातून लोक गेल्यामुळे आमचं कृषी खाद्य जे आहे ऍग्रिकल्चर जे आहे ते आम्ही स्वतः लॉस करून घेतलेलं आहे. आणि आज ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटने किंवा आमचे झोनल ऑफिसर आहे डायरेक्टर आहे ते चांगल्या पद्धतीने फॅसिलिटी देतात. जेणेकरून मी स्वतः कंपाऊंडला फेन्सिंगला किंवा वेल स्प्रिंगर एवढेच फॅसिलिटी घेतलेल्या आहेत. आज सुद्धा मला जवळजवळ 3.5 ते 4 लाख सबसिडी येणार अशी प्रोजेक्ट स्प्रिंगर साठी मला सँक्शन करून दिलेले आहेत. खूप खूप धन्यवाद पद्मनाभ साहेब. तुमचं खूप चांगली माहिती तुम्ही दिली कृषी क्षेत्राबद्दल म्हणा किंवा तुमच्या ज्या कल्पना असतील त्याच्याबद्दल खूप तुम्ही चांगली माहिती. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या पुढच्या कामासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे होते आमचे पद्माकर मईक लाटांबरसे ग्रामपंचायती सरपंच. आणि आज आम्ही आलो आहोत लाटांबरसे पंचायत क्षेत्रात आणि त्या पंचायतीच्या उपसरपंच त्रिशा राणे ह्या आमच्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया, बघूया त्यांच्या डोक्यात काय विकासाचे प्लॅन्स आहेत ते आणि लोकांसाठी त्या काय करणार आहात. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हवर. सर्वात पहिल्यांदा मला सांगा की तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली आहे, त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक लढवून तुम्हाला उपसरपंच पद मिळालं. तुम्हाला कसं वाटतं आणि काय प्रतिक्रिया घरच्यांच्या? नमस्कार, मी त्रिशा कृष्णाराव राणे. मी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि त्याच्यासाठी मला माझ्या घरच्यांचा पाठिंबा होता. त्यांनी सांगितलं मी इलेक्शनला उभी राहिले आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांच्या वोटिंगने मी निवडून आले. त्यानंतर पंच झाले आणि आमच्या सगळ्या पंचांच्या एकत्रित निर्णयाने त्यांनी उपसरपंच हे पद मला दिलं. ही मोठी जबाबदारी आहे खरं पण म्हणजे उपसरपंच ही. पंच असो उपसरपंच असो आम्ही एक प्रतिनिधित्व करतो. जे सरकारची जी कामं आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही एक माध्यम आहोत. आणि तुम्ही सगळ्यांनी जर आम्हाला सहयोग दाखवला, जसं आमची जबाबदारी आहे की गावाचा विकास करण्याची, सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, तशीच तुमची ही जबाबदारी आहे की तुम्हाला काही अडचणी आहेत, तुम्हाला काही हवं आहे, काही सुविधा हव्या आहेत, काय डेव्हलपमेंट करायची आहे, ते शिक्षणाची असू देत, आरोग्याविषयी असू देत किंवा बाकीचे काही समस्या असतील त्याच्यावर असू देत, तुम्ही सांगितलंय तरच आम्हाला कळणार की आम्हाला काय करायचं आहे. तुम्ही तुमच्या जे हे आहेत सगळ्या अडीअडचणी आमच्यापर्यंत कळवा. आम्ही ते पूर्णपणे सगळं सॉल्व्ह करायचा प्रयत्न पुरेपूर करणार आहोत आणि ते ह्या 5 वर्षांमध्ये सगळ्या होतील अशी आम्ही खात्री देतो तुम्हाला. तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला की पंचायत आणि नागरिकांच्या यांच्या ताळमेळीनेच गावाचा विकास होतो. ह्याच मुद्द्याला पकडून मी तुम्हाला एक प्रश्न करतोय की लाटांबरसे पंचायत क्षेत्रात सध्या अशा काय अडचणी तुम्हाला दिसत आहेत की त्यांच्यावर कामं व्हायला हवीत किंवा त्यांच्यावर काम करण्याची गरज आहे? म्हणजे तुम्ही एक नवीन निवडून आलात पण तुम्हाला थोडाफार काहीतरी माहिती असेल त्याबद्दल. हो, प्रथमतः म्हणजे शैक्षणिक दर्जा. इथे मी आता 15 ऑगस्ट रोजी वगैरे बोलवलं होतं मला प्रमुख पाहुणे म्हणून वगैरे ध्वजारोहणासाठी. बघितलं तर म्हणजे शाळांची पटसंख्या मुलांचीही कमी आहे
तसेच इमारती जुन्या झालेल्या आहेत, काही काही तिथे गटारा नाही आहेत, मुलांचे म्हणजे त्रास होतो शिक्षणासाठी. आणि त्या कारणाने हल्ली कोण आता मराठी माध्यमामध्ये आपल्या मुलांना घालण्याचे आणि शिकवण्याचं बघत नाहीयेत, कारण की तिथे शिक्षकही नसतात. पटसंख्या जरी 1ली ते 10वी जरी असली तरी मोजके 4च शिक्षक, तेच प्रत्येक विषय शिकवतात. किंवा मुलं कमी असल्या कारणामुळे त्यांना शाळा विलीन कराव्या लागतात. त्यामुळे तो शाळेचा प्रश्न जो आहे आणि कशी मुलांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल आणि मुलांना कसे लोक म्हणजे मराठी शाळेमधून सुद्धा शिकून कसे वर जातील, हे कसं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण की आपली मराठीमधून शिकलेली मुलं काही कमी नाही आहेत, म्हणजे अशी नाही आहेत की बाबा त्यांना काही जमत नाही, येत नाही, ती सुद्धा उच्च पदावर पोहोचू शकतात. पण इतकंच की शिक्षकही चांगले भेटले पाहिजेत आणि शाळेचा दर्जाही वाढला पाहिजे. सर्वात प्रथम मला ते करायचं आहे, कारण की मुलांचं शैक्षणिक ह्याच्यामध्ये जे प्रगती करायची आहे ना, बरोबर मला ती आहे. जास्त शिक्षण करायची आहे. खूप महत्वाचं आहे आणि हो. शैक्षणिक दर्जा वाढवणे आता बरोबर. आपण बघतोय संपूर्ण गोव्याचाच तो विषय झालेला आहे हो. की प्राथमिक शैक्षणिक दर्जा वाढायला पाहिजे. एक तुम्हाला थोडासा पर्सनल क्वेश्चन विचारतो, तुमचं स्वतःचं शिक्षण काय आहे किंवा तुम्ही आता पंच झाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? माझं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि राजकारणाची आवड असल्यामुळे, समाजकार्याची आवड असल्यामुळे मी आता ह्या क्षेत्रात घेतलेला आहे भाग. पण तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे आणि M.Com आहात तुम्ही स्वतः, त्यामुळे तुम्हाला शिक्षणाची ओढ असणार. आवड असणार. बरोबर. मला एक सांगा, एक तुम्ही महिला उपसरपंच आहात, एक महिला म्हणून तुम्ही पंचायत क्षेत्रातील महिलांसाठी काही असे प्लॅन्स आखलेत का किंवा काय करण्याची तुमची इच्छा आहे? महिलांसाठी म्हटलं तर आता सरकारच्या योजना ज्या आहेत, आता महिला मंडळे आहेत खूप सारी, त्यांच्याशी भेटेन, त्यांना काही अडीअडचणी असतील ते विचारेन. आता की विधवा पेन्शन योजना आहे, लाडली लक्ष्मी आहे, किंवा आणि त्यांना पेन्शन वगैरे ते काय असतील त्यांची कामं, तर ती पूर्णपणे सगळ्यांना प्रत्येकीला मिळेल आणि प्रत्येकीला याचा लाभ होईल असं मी पूर्ण माझा प्रयत्न करणार आहे. गावामध्ये आपण बघतो की विविध सेल्फ हेल्प ग्रुप असतात, तर त्यांच्यासाठी असे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा असं काही तुमच्या डोक्यात आहे का? हो, गावामध्ये जे ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये ट्रेनिंग म्हणजे आता आपल्या कचरा रिसायकल कचरा जो असतो तो आता बहुतेक खूप कडे म्हणजे असं स्वच्छ भारत अभियान जे राबवलेलं आहे ते प्रत्येक गावोगावी म्हणजे ते पाळतातच असं नाही. कारण कित्येक ठिकाणी म्हणजे असे कचरा टाकलेला आहे, वेस्ट झालेला आहे, तो रिसायकल कसा करता येईल याकडे बघणार. किंवा आपले पाणी, पावसाचे जे पाणी आहे अडवा जिरवा आणि ते रिसायकल यूज करा, त्याच्याबद्दल विचार करणार, ते त्यांना सांगणार. त्याच्यासाठीच मला जनतेचा सपोर्ट हवा आहे की सगळे एकत्रित येऊयात. कारण की आम्ही म्हटलं आणि जनतेने केलं असं नाही होणार. जेव्हा जनता आणि पंचायत मिळून एकाजुटीने जे काय कराल ना त्याच्यातच आम्हाला यश मिळेल. बरोबर आहे. एक मी तुम्हाला थोडासा कठीण प्रश्न विचारतो, कारण आतापर्यंत एवढ्या पंचायत झाल्या, निवडणुका झाल्या, पंचायत मध्ये जे पंच निवडून येतात किंवा सगळ्याच पंचायतींना एक निवडून आल्यानंतर प्रत्येक पंचांना पंचायत कायदा असतो तो माहिती असायला हवा किंवा ते पंचायत ऍक्ट असतो, त्याचं बुकलेट असतं, ते सगळ्या पंचांना दिलं जातं. त्या पंचायत कायद्यात काही गोष्टी असतात, त्या अंमलबजावणी करण्याचा कितपत प्रयत्न तुमचा असेल यावेळी? त्या अंमलबजावणी करायचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आहोत. पण अशा काही हे असतात की जनतेचं हित बघण्याचं जास्ती गरज असते. म्हणजे पूर्णच अंमलबजावणी होईलच असं नसतं. एक 90% होईल, 10% खूप एकत्र राहतील, पण जनता समाधानी असते. म्हणजे त्यांचे जे काय आहेत अडचणी किंवा काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण प्रयत्न करू की अंमलबजावणी करण्याचा. पण हा ऍक्ट जो आहे, पंचायत ऍक्ट आम्ही म्हणतो किंवा पंचायत कायदा म्हणतो, तो प्रत्येक पंचाला माहिती असणं गरजेचं आहे. काय आहे तुमचं मत त्या विषयावर? हो, माहीत असणं गरजेचंच आहे. आता तुम्ही उपसरपंच आहात, एखादा पंच फक्त वाड्यापुरता मर्यादित असतो किंवा आपण सरपंच आणि उपसरपंचावर अख्ख्या गावाची किंवा त्या पूर्ण पंचायतीची जबाबदारी असते. तुमचा आता
गावाशी संपर्क कसा काय हो? तुम्ही कसा वाढवायचा विचार करा, काय प्लॅन्स? आता गावाशी संपर्क वाढवण्याचा हे म्हणजे प्लॅन म्हणजे आता गणेश चतुर्थी सण आपल्या जवळ आला. हाच चान्स आहे की सणवार जे असतात ते एकमेकांना जवळ आणण्यासाठीच असतं. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे एकमेकांच्या घरी जातो, भेटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. त्याच मार्गाने आता जाणं येणं होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला भेटेन, कारण की मला वॉर्डापुरतीच लोकांची ओळख आहे. बाकीचे आपले लाटंबारचे एरिया ही भरपूर मोठी आहे. त्यामुळे सगळ्यांची ओळख वाढवणं हेच आता सध्या उद्दिष्ट आहे माझं. खूप खूप धन्यवाद तुमचे मॅडम. तर या होत्या त्रिशा राणे, ज्या लाटांबरसे पंचायतीच्या उपसरपंच आहेत. त्यांच्या मनात खूप वेगवेगळ्या कल्पना आहेत. शैक्षणिक दर्जा वाढवणे म्हणा, किंवा ज्या महिलांच्या समस्या असतील, किंवा स्वयंसहाय्यक गट असेल, स्वयंसहाय्यक ग्रुप असतील, त्यांना वेगवेगळे वर्कशॉप्स किंवा त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम देणे, अशा खूपशा कल्पना त्यांच्या मनात आहे. त्या पूर्ण करतीलच ही आमची आशा आहे. धन्यवाद तुमचे, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. पाहत राहा गोवन वार्तालाय. विनायक सामंत.